नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सस्पेन्स संपला. भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची घोषणा. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून एकूण 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघी काही तास शिल्लक असताना भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे नाव निश्चित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत गेले होते. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. जवळपास 2 तास ही बैठक चालली. ही बैठक संपवून देवेंद्र फडणवीस बाहेर पडल्यानंतर काही वेळाने भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा करण्यात आली. विधान परिषदेच्या या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अनेक जागांवरून चुरस होती, पण अखेर 16 पैकी तब्बल 11 जागांचे उमेदवार जाहीर करून भाजप हाच महायुतीत मोठा भाऊ असल्याचं भाजपने सिद्ध केलं. भाजपकडे संख्याबळ जास्त असल्याने भाजपने या सर्व जागांवर आग्रह केला होता. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना या जागेबाबत मोठा सस्पेन्स होता. या जागेवर नेमकं कोण लढणार हे अजूनपर्यंत समजू शकलेलं नव्हतं. पण आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटली आणि उमेदवारी कोण लढवणार याचं देखील उत्तर मिळालं आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषदेच्या जागेसाठी अरुण लखानी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर अमरावतीच्या जागेसाठी प्रवीण पोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रवीण पोटे यांनी याआधीच उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नव्हती, पण त्यांची अधिकृत उमेदवारी आज जाहीर झाली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.